आई प्लीज प्लीज मला समजून घे आई. आई हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला कळतच नाहीये की तू हा असा विचित्र निर्णय का घेतेस. ऋषी, पण तू माझा हट्ट का मान्य करत नाहीयेस? एकदा, फक्त एकदा मी म्हणते ते ऐक ना. आई हे बघ ऋषी, आई वडील ना बेटा लहानपणापासून आपल्या मुलांसाठी खूप करतात. त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण करतात. त्यांच्याकरता धडपडत असतात. मग आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आई वडील जे म्हणतात ते आपल्याला करायला लागतं. मग आज जेव्हा तुझ्या आईचा एक छोटासा हट्ट आहे तो तू पूर्ण नाही करू शकत का? आई आई तू तू जे म्हणतेस ना ते मला सगळं पटतंय. आई तुझं सगळं म्हणणं मी ऐकेन, पण माझा एकच प्रश्न आहे. वाय आणि का? कालपर्यंत आई तू रिधिमाशी लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होतीस. आज अचानक अनिका कशी आली मध्ये? ऋषी, प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न नसतं. मला माहितीये तुझ्या मनात हे सगळे प्रश्न येत आहेत. पण ऋषी, जस्ट ट्रस्ट मी वन्स. मी आत्ता तुला तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. तात्पुरतं तुला फक्त मी जे म्हणते ना ते ऐकावं लागेल. ऋषी, मी आत्ता आपल्या सगळ्यांचा, आपल्या फॅमिलीचा विचार करून हे डिसिजन घेतलंय. बिलीव्ह मी ऋषी, इट्स अ परफेक्ट मॅच. परफेक्ट मॅच और परफेक्ट डील. आई मला कळत नाहीये की तू हा निर्णय नक्की का घेतेस. ठीक आहे मी तुला सांगते मी हा डिसिजन का घेतलाय. ऋषी, आपल्या प्राजूसाठी. ऋषी, तू हे लग्न केलं नाहीस ना तर आपल्या प्राजूचं खूप नुकसान होईल बेटा. ती खूप स्ट्रेसमध्ये, खूप टेन्शनमध्ये आहे. प्राजक्ताचा काय संबंध आहे या सगळ्याशी आई? आहे ऋषी, प्राजूचाच संबंध आहे आणि खूप खूप जवळचा संबंध आहे ऋषी. ऋषी, तुला सांगू का, ती नालायक कामिनी आहे ना ऋषी, तिच्याकडे आपल्या प्राजू बरोबर जो अतिप्रसंग झाला होता ना तो व्हिडिओ आहे. आणि ती गेले अनेक दिवस मला ब्लॅकमेल करतेय. मला म्हणते तू जर ऋषीचं आणि अनिकाचं लग्न केलं नाही ना तर मी हा व्हिडिओ व्हायरल करून टाकेन. ऋषी, असं झालं ना तर आपल्या प्राजूची खूप बदनामी होईल रे बेटा. तिचं काय होईल आयुष्यात. ऋषी, तू प्लीज लग्नाला हो म्हण. आई, त्यांनी तुला धमकी दिली आणि तू ऐकलंस? या अशा धमक्यांना ना भीक घालायची नसते. म्हणजे मी त्यांना आता जाब विचारतो. हे ऋषी नाही. ऋषी असं करू नकोस. तुला माहिती नाही ती बाई काही करू शकते. तू घाबरू नकोस. काही नाही होणार, काही नाही होणार. नाही ऋषी आपल्या प्राजूची खूप बदनामी. एक मिनिट थांब. ऋषी काय करतो ऋषी? नको. हॅलो, माझ्या आईला धमकी देऊन ना चूक केली तुम्ही. परिणाम भोगायला तयार राहा. पोलीस स्टेशन मध्ये भेटू.